अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मैत्रिणी स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करू हीच माझी त्यांच्या चरणी प्रार्थना। धार्मिक शास्त्रानुसार चतुर्थी तिथीला गणपती बाप्पाची पूजा केल्याने सर्व प्रकारच्या दुःखापासून मुक्तता होत असते आणि सौभाग्यही वाढते अशी मान्यता आहे। विकट संकष्ट चतुर्थीच्या दिवशी विधिवत पूजा करणारी व्यक्ती सर्व संकटापासून मुक्ती मिळते आणि त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात। सनातन धर्मात विकट संकष्ट चतुर्थीचे व्रत हे अत्यंत शुभ मानले जाते। या दिवशी बुद्धीची देवता म्हणजे श्री गणेश यांची पूजा केली जाते। या दिवसाला संकष्ट चतुर्थी असेही म्हणतात। बाप्पाची या दिवशी पूजा केल्याने जीवनातील अडचणी दूर होतात। विकट संकष्ट चतुर्थी तिथी कधी येते, त्याचे पूजा मुहूर्त काय आहे, या दिवशी चंद्रोदय कधी आहे हे आपण जाणून घेऊया। पंचांगानुसार शनिवारी 27 एप्रिल सकाळी 7:15 ही सुरुवात आहे आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे रविवारी 28 एप्रिल 8:21 ही संकष्ट चतुर्थीची समाप्ती आहे। तर 27 एप्रिल या दिवशी विकट संकष्ट चतुर्थीचं पारायण हे केले पाहिजे। या दिवशी चंद्रदर्शनाची वेळ रात्री 10:23 आहे। नंतर या व्रताचं पारायण पूर्ण केलं जातं। विकट संकष्ट चतुर्थी दिवशी सकाळी 7:17 ते 5 पर्यंत म्हणजे ब्रह्ममुहूर्त आहे। या दिवशी विकट संकष्ट चतुर्थीची ब्रह्ममुहूर्त ज्याला सेवा करायची आहे त्यांनी 4:17 ते 5:15 म्हणजे 1 तास हे ब्रह्ममुहूर्त आहे। आणि दुसऱ्या दिवशी याच दिवशी 11:53 ते दुपारी 12:45 पर्यंत अभिजित मुहूर्त आहे। भद्राकाळ सकाळी 5:54 ते 18:17 पर्यंत आहे। भद्रा हा स्वर्गीय भद्रा असल्याने हा दिवस शुभ मानला जातो। विकट संकष्ट चतुर्थी दिवशी पूजा कशी करायची ते आपण पाहूया। संकष्ट चतुर्थीच्या दिवशी सकाळी लवकर उठावे, स्नान करून स्वच्छ कपडे धारण करावे, गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना करावी, कुंकुम तिलक करावे, पिवळ्या फुलांची माळ अर्पण करावी, मोदक अर्पण करावे, शुद्ध तुपाचा दिवा लावा, वैदिक मंत्राने श्री गणेशाची आराधना करावी, विधीनुसार श्री गणेशाची पूजा करावी। संकष्ट चतुर्थीला व्रत करावे आणि कथा वाचावी। कथा वाचल्यानंतर गणपती बाप्पाची आरती करावी व देवाला आपण जो नैवेद्य ठेवला आहे तो प्रसाद म्हणून सगळ्यांनी तो नैवेद्य खाऊन आपला उपवास सोडावा। अशा प्रकारे विकट संकष्ट चतुर्थीचे व्रत केल्याने भगवान श्री गणेश प्रसन्न होतात आणि भक्ताचे सर्व संकटे दूर करतात। विकट संकष्ट चतुर्थीच्या दिवशी शुभ वेळ सकाळी 7:52 पासून ते रात्री 9:09 पर्यंत म्हणून या दिवशी संकष्ट चतुर्थीचे व्रत करावे। नंतर चंद्र उगवल्यानंतर पूजा आणि अर्घ्य द्यावं, नंतर पारायण करून व्रत पूर्ण करावे। अशा प्रकारे विकट संकष्ट चतुर्थीच्या दिवशी सर्व प्रकारचे कष्ट दूर करण्यासाठी हा एक अचूक उपाय मानला जातो। तसेच आपल्या इच्छापूर्तीसाठी काही महत्त्वाचे उपाय आज मी तुम्हाला सांगणार आहे। तर पहिला उपाय म्हणजे या दिवशी श्री गणेशाला झेंडूची फुले, मोदक, गुळाचा नैवेद्य अर्पण करावा। या उपायाने आपण आपल्या प्रत्येक कामात यश मिळते। याशिवाय असे मानले जाते की श्री गणेशाला शेंदूर खूप आवडतो, म्हणून या दिवशी श्री गणेशाला तिलक आणि शेंदूर लावून पूजा करावी, कारण कुंकू हे सुख आणि सौभाग्याचे प्रतीक मानलं जातं। या दिवशी श्री गणेशाला वाहिल्याने जीवनात सौभाग्य वाढतं असं सांगितलं जातं। या व्यतिरिक्त आपल्या संपत्तीची इच्छा जर आपल्याला असेल तर संकष्ट चतुर्थीच्या दिवशी श्री गणेश स्तोत्राचं पठण करावं। या व्यतिरिक्त भगवान श्री गणेशाच्या ओम श्री ओम ह्रीं श्री ह्रीं क्लीं श्री क्लीं श्री वित्तेश्वराय नमः या व्रताचा 11 वेळा जप करावा। संकष्ट चतुर्थीच्या दिवशी शमीच्या झाडांची पूजा केल्याने सुद्धा श्री गणेश प्रसन्न होतात, कारण असे मानले जाते की त्यांना शमीची पाने अर्पण केल्याने दुःख आणि गरिबी दूर होते। जीवनातील समस्यापासून मुक्ती मिळवायची असेल तर संकष्ट चतुर्थी त्या दिवशी 11 वेळा दुर्वा अर्पण कराव्या। दुर्वा अर्पण करताना ओम गंग गणपते नमः हा मंत्र म्हणावा। या मंत्राचा जप करावा। यामुळे सर्व समस्या दूर होऊन इच्छा पूर्ण होण्यास मदत होते। शिवाय श्री गणेशाच्या पूजेमध्ये लाल वस्त्र आणि लाल चंदनाचा वापर आवर्जून करावा, त्याने मानसिक शांती मिळते। विकट संकष्ट चतुर्थीच्या दिवशी मुलांनी पांढरे किंवा पिवळे वस्त्र अर्पण केल्याने मुलाची प्रगती
होऊ शकते. या दिवशी श्री गणेशाचे पंचश्रोताचे पठण केल्यानं सुद्धा नवीन वाहन आणि खरेदी करण्याची शक्यता वाढते. या विकट संकष्ट चतुर्दशी दिवशी हे उपाय करायला विसरू नका. आणि तुम्ही संकष्ट चतुर्थी दिवशी कोणते उपाय करतात हे पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा. श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.